रामकृष्ण हरी माऊली. गजानना गुणगरा परममंगल पावना, असीव अवघी हरी दुरित देवी दुर्वासना. नसे त्रिभुवनामध्ये तुझविने आम्हा आसरा, करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांना नमन करून आपण सद्गुरु गजानन महाराज, अवलिया गजानन महाराज यांच्या चरित्राच्या दुसऱ्या भागाला प्रारंभ करतोय. ज्यांनी कोणी महाराजांच्या चरित्राचा पहिला भाग बघितला नाही त्यांनी तो भाग पाहून घ्या, म्हणजे हे चरित्र तुमच्या चांगलं लक्षामध्ये येईल. आपण गजानन महाराजचा दुसरा भाग त्या ठिकाणी प्रारंभ करतोय, बघतोय. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की सद्गुरु गजानन महाराज माघ वद्य सप्तमीच्या दिवशी शेगावात प्रगट झालेले आहेत. एका वृक्षाखाली उष्ट्या पत्रवाळ्या ग्रहण करताना बंकटलाल आणि दामोदर या दोघांना महाराज दिसले. संत भेटणं आणि संतांना ओळखणं या दोन्ही गोष्टीसाठी पुण्य लागतं आणि या दोन्ही प्रकारचं पुण्य बंकटलालाकडे आहे. त्यामुळं महाराजांना पाहता क्षणी बंकटलालांनी ओळखलेलं आहे. महाराज तिथं काही वेळ थांबले, नंतर उष्ट्या पत्रवाळ्या ग्रहण करून जणू महाराजांनी सगळ्या जगाला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असा संदेश दिला. महाराज तिथून निघून गेले. नंतर बंकटलाला महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली आणि त्याचं भाग्य परत उजळलं. परत महाराजांचं दर्शन त्याला झालं. गोविंद बुवा टाकळीकर नावाचे एक प्रख्यात वराड प्रांतात असणारे मोठे कीर्तनकार शेगावात कीर्तन करण्यासाठी आले आणि बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघही त्या कीर्तनासाठी गेले. आणि त्या कीर्तनात बंकटलालाला दुसऱ्यांदा महाराजांचं दर्शन घडलं. महाराजांनी त्याला माळणीच्या सदनातून झुणका भाकर आणायला सांगितली. बंकटलाल घेऊन आला आणि महाराजांनी तिथे एक लीला केली. एक तांब्याभर पाणी एका ओढ्यातून पितांबर शिंप्याला आणायला सांगितलं, पण उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या ओढ्याला पाणी अत्यंत कमी होतं. तो गडवा बुडल एवढं पाणी कुठेही नव्हतं. पण महाराजाची आज्ञा शीर्षा बंदे मानून त्या पितांबर शिंप्यानं त्या ओढ्यात जिथं जिथं त्या ठिकाणी तो गडवा बुडवला, तांब्या बुडवला, तिथं तिथं पाण्याचं एक मोठं खळग पडलं आणि अस्वच्छ असणारं, घाण असणारं ते पाणी स्फटिका समान स्वच्छ झालं. ते पाणी पिऊन महाराज तृप्त झाले. बंकटलाला सुपारी मागितली आणि महाराजांनी तिथं उपदेश केला गोविंद बुवा टाकळीकर यांना आणि महाराज तिथून निघून गेले. नंतर वडिलाची परवानगी घेऊन बंकटलालांनी माणिक चौकातून महाराजांना विनंती करून घरी आणलं आणि आता महाराज त्या बंकटलाल सदनात अनेक प्रकारच्या लीला करतायत. लीला अनंत केल्या बंकट सदनास असं दाजवण महाराज म्हणतात. आणि त्या सदनात महाराज राहू लागले, अनेक प्रकारच्या लीला करू लागले. मोठमोठे भक्त महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. आपण आंधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की इच्छाराम शेठजी जे बंकटलालाचे चुलत भाऊ आहेत, त्यांनी महाराजांना नाना प्रकारचे पंचपक्वान्न आणलेले आहेत ग्रहण करण्यासाठी. पण महाराजांचं जेवण झालं होतं, पण त्यांना अति आग्रह केला. इच्छाराम शेठजी भगवान शंकराचे भक्त होते आणि सोमवारचा दिवस होता. त्यांची भोळी भाविक अशी भक्ती, ते म्हणतात की महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्या घरी आलेला आहे. त्यामुळे महाराजांना तो विनंती करतो की महाराज, मी अत्यंत प्रेमानं हा नैवेद्य तुमच्यासाठी आणलेला आहे. मला माहिती आहे तुमचं जेवण झालं, तरी सुद्धा माझा आग्रह आहे एवढं जेवण तुम्ही करा. आणि भक्ताची इच्छा संत पुरवतात. आणि मग ते 4 माणसाचं ते अन्न महाराजांनी त्याच्या आग्रहास्तव ग्रहण केलं. पण अति आग्रह केला की त्याचा परिणाम काय होतो हे महाराजांनी लीला करून दाखवून दिलं. 4 माणसाचं अन्न महाराजांनी जेवण केलं, ग्रहण केलं, पण नंतर उलटी केली, सगळं त्या ठिकाणी टाकून दिलं. शास्त्र म्हणून सांगते अति सर्वत्र वर्जयेत, किंवा
रामदास स्वामींचा एक श्लोक आहे, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये सर्व काही असावे, असं म्हणतात रामदास स्वामी. अति कोपता कार्य जाते लयाला. तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या संदर्भानं संपूर्ण ज्ञान नाही, संपूर्ण माहिती नाही, आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रतिक्रिया दिली तीव्र, तर त्याचा परिणाम विनाशकारी होत असतो. अति कोपता कार्य जाते लयाला. रामदास स्वामी. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक शेतकरी होता बा, एक शेतकरी. तो आपली पत्नी आणि आपलं 1 वर्षाचं छोटं बाळ त्यांच्या सोबत राहत होता. एक दिवस तो शेतकरी जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेला, आणि गेल्याच्या नंतर इंधन तोडत असताना त्याला एक मुंगूस दिसला, असह्य झालेलं. कदाचित त्या मुंगसाला तहान लागलेली असावी, म्हणून ते असह्य झालं. त्या शेतकऱ्याला त्या मुंगसाची दया आली, आणि त्या शेतकऱ्यानं ते मुंगूस आपल्या हातावर घेतलं आणि त्याला पाणी पाजलं. आणि त्या शेतकऱ्याला असं वाटलं की आता या मुंगसाला आपण घरी नेऊ, कारण घरी 1 वर्षाचं त्याचं बाळ होतं. त्याला वाटलं हे मुंगूस जर आपल्या घरी आलं तर आपल्या बाळालाही मनोरंजन होईल, खेळायला हे त्या ठिकाणी त्याचा मित्र होईल, त्यालाही खेळायला त्या ठिकाणी करमणुकीसाठी काहीतरी साधन होईल. म्हणून त्या छोट्या मुंगसाला तो शेतकरी घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्याच्या नंतर त्याचं यथायोग्य रीतीनं त्यानं संगोपन केलं त्या मुंगसाचं. त्या मुंगसालाही त्या कुटुंबाचा लळा लागला, आणि ते मुंगसही मोठ्या प्रेमानं आनंदानं त्या कुटुंबात सामील झालं, राहू लागलं. बरेच दिवस निघून गेले. पण एक दिवस त्या घरात असणारी त्या शेतकऱ्याची पत्नी स्त्री बाजारात चाललेली आहे भाजी आणण्यासाठी, आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणते की अहो मी भाजी आणण्यासाठी बाजारात जाते, तोपर्यंत तुम्ही आपल्या बाळावर लक्ष ठेवा. आणि ती निघून गेली. 5-10 मिनिटं तो शेतकरी तिथं थांबला, आणि तो शेतकरी काही कामासाठी बाहेर निघून गेला. आता घरात मुंगूस आणि ते छोटं बाळच. स्त्री बराच वेळ त्या ठिकाणी बाजारामध्ये गेली, आलीच नाही. आणि उशीर झाल्यामुळं ती स्त्री जेव्हा परत आली आणि तिनं गेट जेव्हा उघडलं, तेव्हा मुंगसाला चाहू लागली की नक्कीच आपला मालक किंवा मालकीन घरामध्ये आलेली. आणि जसं मालक किंवा मालकीन आल्याच्या नंतर मांजर किंवा कुत्र मालकाच्या पायाजवळ जाऊन त्या ठिकाणी फिरत असते, पायाला चाटत असते, तसं ते मुंगूस मोठ्या आनंदानं मालकीने त्याला पाहिली आणि मोठ्या आनंदानं धावत धावत मालकिनीच्या पायाजवळ गेलं. जणू त्याची अशी इच्छा की मालकिनीनं आपल्याला उचलावं आणि आपल्या अंगावरून हात फिरवावा, आपल्याला प्रेम करावा, अशी तिची इच्छा त्या मुंगसाची. पण मालकिनीनं खाली पाहिलं तर तिच्या लक्षात आलं की मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, सगळं तोंड रक्तानं भरलेलं आहे. तिच्या मनात संशय आला. तिने विचार केला की घरात आपण नव्हतो, आपण बाजारात गेलो होतो, आणि आपले स्वामी आपले मालक तेही घरामध्ये नाही, तेही बाहेर गेलेले आहेत. घरात फक्त मुंगूस आणि माझं छोटं बाळ दोघच त्या ठिकाणी होते. कदाचित या मुंगसानं आपल्या दातानं माझ्या मुलाला त्या ठिकाणी मारून टाकलं तर नाही. त्या स्त्रीनं विचार केला, संशय निर्माण झाला, आणि त्या स्त्रीनं रागाच्या भरात तिथला दगड उचलला आणि त्या मुंगसाच्या डोक्यामध्ये टाकून दिला. आणि बाळाला काय झालं पाहण्यासाठी आत घरामध्ये गेली. पण घरामध्ये गेल्याच्या नंतर तिला प्रकार वेगळा दिसला. तिनं पाहिलं की बाळ पाळण्यामध्ये आनंदानं खेळतय, त्याला काही झालं नाही. आणि त्या बाळाच्या पाळण्याच्या जवळच एका सापाचे तुकडे तुकडे झालेले आहेत. मुंगसानं त्या सापाचे तुकडे तुकडे केलेले आहेत. कदाचित तो साप त्या बाळाच्या पाळण्याकडे येत असावा, म्हणून त्या मुंगसानं त्या सापाचे तुकडे तुकडे केले. मालकिनीला सगळं लक्षात आलं आणि तिला वाईट वाटलं की आपण विनाकारण मुंगसाला त्या ठिकाणी दगड मारला. ती धावत बाहेर आली आणि मुंगसाच्या डोक्यावर शरीरावर पडलेला तो दगड बाजूला केला आणि मुंगसाला उठवू लागली. पण तोपर्यंत फार उशीर झालेला होता.
त्या मुंगसानं शेवटचा श्वास घेतलेला होता. मेलं ते मुंगूस त्याच बाईच्या मुलाला वाचवण्यासाठी. नंतर ती पश्चाताप करू लागली, रडू लागली की देवा, अरे मी काय केलं, एक निष्पाप जीवाची हत्या केली ज्यानं माझ्या मुलाला वाचवलं. पण आता रडून आता फायदा नाही. धनुष्यातून बाण सुटल्याच्या नंतर, तोंडातून शब्द सुटल्याच्या नंतर, बाहेर पडल्याच्या नंतर त्याचा काही फायदा होत नसतो. तसं कृती घडल्याच्या नंतर त्याच्यावर पश्चाताप करण्यात तथ्य नाही, अर्थ नाही. आणि हेच या गोष्टीवरून कळतं. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की कृती करण्याच्या अगोदर विचार करा, अतिकोपता कार्य जाते लयाला. तुम्हाला एखाद्या घटनेच्या संदर्भानं माहिती नाही आणि त्याच्यावर परिणाम जर तुम्ही केला, त्याच्यावर एखादी कृती जर केली तर त्याचा परिणाम वाईट होत असतो. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, अतिकोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं कसं मापात असलं पाहिजे. गीता बोलते, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा. गीतेनं वर्णन केलं. आणि हेच महाराजांनी सांगितलेलं आहे लीलेच्या द्वारे. अति आग्रह केला की त्याचा परिणाम काय होत असतो. नंतर महाराजांना परत आंघोळ घालण्यात आली. महाराजांना तिथं त्या ठिकाणी बंकटलालाच्या सदनात महाराज अनेक प्रकारच्या लीला करतायत. महाराजांना अनेक प्रकारचे भक्त भेटायला येऊ लागले. आणि असं म्हणतात की 2 दिंड्या महाराजांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी आल्या. विठ्ठल नामाचं भजन करू लागल्या. महाराजांचं भजन एकच, गणगण गणात बोटे, गणगण गणात बोटे. टिचक्या वाजवत, अशा टिचक्या वाजत महाराज ते भजन करतात. आणि म्हणूनच महाराजांना त्या भक्तांनी नाव दिलं गजानन. असं गजानन नाव दिलं. महाराज अनेक प्रकारच्या लीला करतायत आणि त्या लीलेचं वर्णन करतायत महान कवी दासगणू महाराज. कवी आहेत, कीर्तनकार आहेत, फिलोसॉफर आहेत, दार्शनिक आहेत. महाराज सारखी समयसूचकता, दासगणू महाराजांसारखे शब्दाचे धनी कदाचित दुसरे नसतील. अतिशय सुंदर शब्दाची रचना या पोथीमध्ये केली. आणि त्यांनी 2रा अध्याय संपला. महाराजांना वंदन करून 3ऱ्या अध्यायाला प्रारंभ करतायत दासगणू महाराज. ते म्हणतात की बंकटलालाच्या सदनामध्ये महाराज विश्राम करतायत, बसलेले. अनेक भक्त महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत. श्रीमान मंडळी, मोठमोठी मंडळी दर्शनासाठी येते. तेवढ्यात महाराजांच्याच दर्शनाची आस करून, इच्छा करून एक साधू आलेला आहे काशीवरून महाराजांचं दर्शन करण्यासाठी. महाराजांची ख्याती त्याच्या कानावर आली आणि तो काशीवरून महाराजांच्या दर्शनासाठी आला. पण आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की महाराजांच्या दर्शनासाठी हजारो लोक आलेली आहेत. आणि त्यानं विचार केला की या हजारो श्रीमान मंडळी, श्रीमंत मंडळी, आपल्यासारख्या दरिद्री साधूला कोणी विचारलं असं वाटत. भगवी चिंदी त्यानं डोक्याला गुंडाळलेली, बगलमध्ये एक झोळी, फाटका तुटका लंगोट. आणि अशा अवस्थेमध्ये तो शिगावात दाखल झाला महाराजांचं दर्शन करण्याची आस. त्याने विचार केला की या श्रीमंत मंडळीत, या व्हीआयपी माणसात आपल्याला जागा मिळेल सांगता येत नाही. गर्दी तर एवढी झाली की महाराज दिसायलाही तयार नाही. आणि आपल्याला तर महाराजांचे चरण बघायचे, महाराजांच्या चरणाचं दर्शन घ्यायचं. आपण नवस केलेला आहे. काय नवस केलेला आहे? भांग अर्पण करण्याचा. त्याने विचार केला की आपण नवस केला भांग अर्पण करण्याचा. पण या श्रीमान मंडळीत, या व्हीआयपी माणसात जर आपण गांजाचं नाव जरी काढलं तरी ही लोक मला लाता मारल्याशिवाय राहणार नाही. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्या करिता, नवस गांजाचा शेगावी. दासगुरु महाराज वर्णन करतात. नाव जर काढलं तर लोक मला लाता मारतील, पण मी नवस केलेला आहे आणि तो नवस फेडण्यासाठीच मी या शेगावात आलेलो. पण आता महाराजांचं दर्शन होईल आणि आपला तो नवस पूर्ण होईल असं मला वाटत नाही. मनात तो विचार करू लागला आणि त्यानं मनात केलेला विचार महाराजांनी जाणला. ते मनोगत महाराजांनी जाणलं. म्हणूनच महाराजांना योगी योगेश्वर हाची एक जाणा असं म्हणतात. गीतेचा 6वा अध्याय आणि त्या 6व्या अध्यायातला 14वा श्लोक
प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. या श्लोकावर चिंतन करताना ज्ञानोबराय फार सुंदर गोड ओव्या त्या ठिकाणी रचतात. ज्ञानोबराय म्हणतात, योगी कसा असतो, त्याची ताकद काय राहते, त्याचं सामर्थ्य काय राहते. मग समुद्रा पैलीकडील देखे, हे योग्याचं सामर्थ्य. समुद्रा पैलीकडील देखे स्वर्गीचा आलोचू ऐके, कानानं त्याला स्वर्गातल्या गोष्टी ऐकू येतात. मनोगत ओळखे मुंगी याचे, माणसाच्या मनात काय चाललंय ते तर सद ओळखल, पण मुंगीच्याही मनात काय चाललेलं आहे तेही ओळखतो योगी. पवनाचा वरिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न निघे. ज्ञानोबा म्हणतात, फार गोड ओव्या त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे योग्याचं वर्णन आहे. आणि महाराजांनी त्याच्या अंतकरणातलं मनोगत जाणलं आणि समोर असणाऱ्या भक्तांना सांगितलं की अरे, त्या कोपऱ्यामध्ये एक साधू बसलेला एक गोसावी, भगवी चिंदी डोक्याला गुंडाळलेली, एक फाटका लंगोट घातलेला आहे आणि एका कोपऱ्यात तो बसलेला आहे, त्याला इकडे घेऊन या. महाराजांनी सांगितलं भक्तांना. आणि काही भक्त त्याला आणण्यासाठी गेले आणि त्याला सांगितलं की बाबा चाल, तुला महाराजांनी बोलवलं. महाराजांनी बोलवलं म्हटल्याच्या नंतर त्याला फारच आनंद वाटला की एवढ्या दूर त्या ठिकाणी अंतकरणात आपण महाराजांचं दर्शन करण्याची इच्छा केली आणि महाराजांना ते जाणवलं, खरंच महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत. आणि तो आल्याच्या नंतर महाराजांचे चरण त्यानं धरले. महाराजांनी सांगितलं की बाबा 5-6 महिन्यापासून मला माहिती की तू मला नवस केलेला आहे. काय नवस केला त्या ठिकाणी सांग. तो नवस फेडण्यासाठीच तू इथं आला. आणि महाराजांनी जाणल्याच्या नंतर त्याला मात्र गहिवरून आलं की महाराज खरंच त्रिकाल ज्ञानी. महाराजांनी सगळं त्या ठिकाणी जाणलं, पण त्याचा नवस सांगण्याची इच्छा होऊ लागली नाही. तो विचार करू लागला की या श्रीमंत मंडळी जर आपण सांगितलं, आपण जर आपल्या झोळीतली त्या ठिकाणी भांग अर्पण करण्याची, गांजाचा नवस आपण केला, ही बुटी जर काढली तर लोक कदाचित मला मारणार तर नाही. त्याला लाज वाटू लागली. महाराज त्याला म्हटले की अरे, आता तुला लाज वाटते, तुला नवस करताना लाज वाटली नाही, आता कशाला लाजतो, काढ ही बुटी बाहेर काढ. आणि त्यानं बुटी बाहेर काढली आणि महाराजांच्या हाती टेकवली. महाराजांना सांगितलं की महाराज, मला माहिती आहे की याची तुम्हाला आवश्यकता नाही, पण माणसाला जे आवडतं माणूस त्याचाच नवस करत असतो आणि हा नवस मी तुम्हाला केलेला आहे. जरी तुम्हाला गरज नसली तरी मात्र माझा हा नवस तुम्ही पूर्ण करा आणि या बुटीची आठवण कधीही विसरू नका, सतत याची आठवण ठेवा. तो गोसावी महाराजांना म्हणतो. महाराज 2 मिनिटं विचार करतात. नंतर तो गोसावी महाराजांना म्हणतो की महाराज, अहो, भक्ताच्या अंतकरणात असणारी इच्छा संत पूर्ण करत असतात, देव पूर्ण करत असतो, कशी इच्छा असू द्या. ऐका नाही, महाराजांनी फार गोड दृष्टांत दिला दासगुरु महाराजांनी. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिले त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होणे शंकरा, ते हराने मानिले महारुद्र प्रगटले. दासगुरु महाराज म्हणतात की ऋषिमुख पर्वतावर अंजनी तपाला बसली. कोणाचं तप करते? जगतपिता भगवान शंकराचं तप करते. भगवान शंकर प्रसन्न झाले, विचारलं की कशासाठी तप करते? तिने सांगितलं काहीच नाही, माझी इच्छा आहे की आपण माझ्या उदरातून जन्म घ्यावा. होती कोणती? वानरीन होती. पण ते वानर पण शंकराला आडवं आलं नाही, आडवं आलं नाही. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले. भगवान शंकरानं बजरंग बलीच्या रूपानं, अंशानं तिच्या उदरातून जन्म घेतला. तो गोसावी महाराजांना म्हणतोय, महाराज, जसं त्या जगतपित्याला वानर पण आडवं आलं नाही, तसे हे माझा नवस तुम्हाला आड येऊ नये, हा माझा नवस पूर्ण कर. महाराज 2 मिनिटं विचार करतात आणि त्याचा तो नवस, त्याची ती बुटी स्वीकारतात, त्याची ती चिलीम स्वीकारतात. आता तो गोसावी बरेच दिवस तिथं, काही दिवस त्या ठिकाणी राहतो. नंतर तो पुढची यात्रा शेगावापासून आरंभ करतो, रामेश्वरकडे तो त्या ठिकाणी निघून जातो. पुढे महाराज तिथं लीला करतायत. महाराजांचं वागणं आवलियासारखं आहे. कधी ते एकांतात बसतात, कधी एका जागेवर बसतच नाही, कधी बोलतच राहतात, कधी मौन धारण करतात, कधी तिचक्या वाजवत भजन करत बसतात, तर कधी शांत बसतात.
महाराजांचं वागणं थोडस वेगळं आहे, म्हणूनच त्यांना अवलिया म्हणतात. त्या शेगाव गावातच एक जानराव देशमुख नावाचा माणूस होता. त्याची कथा पुढे सांगितलेली. असं म्हणतात की तो जानराव देशमुख अत्यंत जमीदार माणूस, सात्विक माणूस, संपत्तीनंही परिपूर्ण असा माणूस. पण त्याचा अंतकाळ जवळ आला. काळ जवळ आला. काळ, मृत्यू माणसाच्या जीवनाचा अंतिम परिणाम आहे. तो सगळ्याला येतच असतो. काल पचती भूतानी काल संवरते प्रजाहा काल सुप्तेषु जागृती कालो ही दुरक्ती क्रमाहा असं म्हटलेलं आहे. हा विदुर नीतीतला श्लोक आहे. आणि तो काळ कोणालाही सोडत नाही. त्याचा काळ जवळ आला. सगळे उपाय संपले. त्याची नाडी त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि वैद्यानं सांगितलं की बाबा, माझ्या जवळ जेवढे उपाय होते ते सगळे उपाय मी केले, पण आता माझे हात टेकलेले. आता मी काही करू शकत नाही. माझे उपाय सगळे संपलेले. आता याला बाजीच्या खाली उतरा. हात वाचणार, हा वाचणार नाही. सगळ्या आप्तांना बोलून घ्या, हा वाचणार नाही. जानराव देशमुखासाठी घरची सगळी मंडळी रडू लागली की बाबा, अरे आता तू आम्हाला सोडून जाऊ नये. सगळे जवळची माणसं त्या ठिकाणी त्याच्या घरी दाखल झाली जानरावाची. आणि आता जानरावाची वाचण्याची कोणतीही शक्यता नाही. अशा अवस्थेत एका जणांना सांगितलं की अहो, एक आस आहे, एक इच्छा आहे. बंकटलालाच्या घरी कोणतरी योगी आलेला आहे. कदाचित त्याचं चरण तीर्थ जर जानरावांना पाजलं तर कदाचित जानराव वाचतील. आणि असं म्हणतात, दुखते को तिनके का सहारा. जे मिळालं ते सगळे उपाय करण्याची त्या कुटुंबाने इच्छा केली. आणि त्यांनी सांगितलं की खरंच त्या योग्यांचे तीर्थ जर पाजलं या जानरावाला तर नक्कीच हा वाचल. आपण प्रयत्न करायला हरकत नाही. आणि कुटुंबातला एक सदस्य त्या ठिकाणी बंकटलालाच्या घरी आला आणि बंकटलालाला म्हटलं की अहो बंकटलाल, जानराव देशमुखाची व्याधी बळावलेली आहे. आजार पूर्ण शरीरात पसरलेला आहे. वैद्यानं हात टेकवले आणि सांगितलं की आता जानराव वाचायचा नाही. काय उपाय करावं काही कळत नाही. त्यामुळं आम्ही समर्थाचं तीर्थ आणण्यासाठी इथं आलेलो. तुम्ही समर्थाचं तीर्थ द्या. त्या तीर्थानं जर कदाचित या योग्याच्या तीर्थानं जर जानरावात काही फरक पडला तर पडला. एक आस आमची शिल्लक राहिलेली, एवढी इच्छा पूर्ण करा. बंकटलालानं सांगितलं की अहो, तुम्हाला काय करायचं, तीर्थ जर न्यायचं असलं तर माझ्या वडिलाला त्या ठिकाणी विचारा, भवानीराव. आणि तो माणूस वडिलाकडे गेला बंकटलालांच्या आणि विचारलं की अहो, तीर्थ पाहिजेत जानराव देशमुखासाठी. मृत्यूच्या दारात तो उभा आहे. काही क्षणात त्याला मृत्यू येईल. जर कदाचित या योग्याच्या तीर्थानं त्याचा प्राण त्या ठिकाणी वाचला तर वाचला, नाहीतर आता शक्यता अत्यंत कमी दिसते. आणि भवानीराम अत्यंत दयेनं भरलेला माणूस आहे. सात्विक त्याची वृत्ती आहे. त्याला त्या जानरावाची दया आली. त्यानं सांगितलं की अहो, महाराज तर झोपलेले आहेत, पण तरी सुद्धा महाराजांच्या चरणाचं तीर्थ मी तुम्हाला देतो. एका ग्लासात त्यानं पाणी घेतलं, महाराजाच्या चरणाला लावलं आणि महाराजांनी तेवढ्यात डोळे उघडले. आणि भवानीरामांनी महाराजांना सांगितलं की महाराज, अहो तुमच्या चरणाचं तीर्थ देतोय जानरावाला. महाराजांनी मान हलवली. महाराजांनी मान हलवली, सांगितलं की बाबा दे. बोलले नाही महाराज, पण महाराजांनी मान हलवली आणि ते तीर्थ त्या माणसाच्या हाती दिलं. ते तीर्थ जानरावाला देण्यात आलं आणि जानरावाची प्रकृती हळूहळू बरी होऊ लागली. हातपायात बळ येऊ लागलं. हळूहळू औषधाही त्याच्या बंद केल्या आणि 8 दिवसात जानराव पूर्णपणे बरा झाला. मृत्यूच्या दारात उभा असलेला माणूस त्याला परत त्या ठिकाणी आणलं. जसं सच्चिदानंद बाबा त्यांची प्रेत यात्रा चाललेली आहे. ज्ञानोबा त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्याला म्हणतात की बाबा उठ, मला तुझ्याकडून धर्माचं कार्य करायचंय, अजून तुला जाता येणार नाही. आणि त्या ज्ञानोबाची कृपा होते त्या सच्चिदानंद बाबावर आणि ते प्रेत जाग होते. ही संताची अलौकिक कृपा आहे. आणि महाराजांचं तीर्थ जानराव देशमुख घेतो. जानराव देशमुख त्या ठिकाणी मृत्यूच्या दारातून परत येतो. 8 दिवसात त्याची प्रकृती बरी होती. मग तुम्ही विचार कराल की जर महाराजांच्या तीर्थानं मरणाच्या दारात गेलेला माणूस जिवंत होत होता तर मग तिथून पुढे शेगावात कोणी मरायलाच पाहिजेत नव्हतं.
जो मरणाच्या दारात येईल त्यांना तीर्थ पाजलं की झाला जिवंत. बाकीचे कसे मरतात त्याचं कारण शास्त्र सांगते. मृत्यू हा 3 प्रकारात विभागला गेलेला आहे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. हे मृत्यूचे 3 प्रकार आहेत. दुःखाचेही 3च प्रकार आहेत. हेच 3 प्रकार आहेत. तुका म्हणे त्रिविध ताप, मग जाती आपोआप शांती परते नाही सुख. या भंगाचा हा शेवट आहे. तुका म्हणे त्रिविध ताप, तापही 3च सांगितले, दुःखही 3च सांगितले. मृत्यू ही 3च प्रकारात विभागला गेलेला आहे. पहिला आहे आदिभौतिक. आपल्या देहामध्ये एखादा रोग त्या ठिकाणी उपजला, आजार व्याधी बळावली, तर हा आदिभौतिक मृत्यू आहे. आणि हा मृत्यू टाळता येतो औषधी त्या ठिकाणी घेतली तर औषधीने तो त्या ठिकाणी टाळता येतो. पण औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे, त्याला त्याची माहिती असली पाहिजे. आजार आणि आजाराचं निदान त्याला करता आलं पाहिजे. तर आजार जर ओळखता आलं तर आजाराचं निदान करता येतो. असं म्हणतात की प्रश्न जर यथार्थ माणसानं जाणला, यथार्थ जर जाणला तर त्याला अर्ध उत्तर त्या प्रश्नातच मिळत असतं. तर त्याला प्रश्न यथार्थ जाणता आलं पाहिजे, प्रश्न यथार्थ त्याला कळाला पाहिजे. तसा आजार जर डॉक्टरनं यथार्थ जाणला तर अर्धा आजार तो त्याच्या बोलण्यात, तो त्या ठिकाणी क्रियेत तिथंच त्या ठिकाणी कमी करत असतो. नाहीतर तुम्ही किती दवाखाने फिरला, आजारच कळाला नाही तर त्याचा उपचार व्हायचा नाही. त्यामुळं औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे, तर हा आध्यात्मिक मृत्यू टळत असतो. दुसरा आहे आदि दैविक मृत्यू. तो मृत्यू नवसानं टळत असतो. नवस केला त्या नवसानं त्या ठिकाणी ते गंडा तर टळत असतो. हा आदि दैविक मृत्यू आहे. आणि तिसरा जो मृत्यू आहे तो आध्यात्मिक. तो मृत्यू कशानेही टळत नाही. तो कशानेही मृत्यू टळत नाही. कृष्णाच्या समक्ष दासगुरु महाराजांनी दृष्टांत दिला फार गोड, की कृष्णाच्या समक्ष मृत्यू आला. कोणाला? अभिमन्यूला. कृष्ण समक्ष पडला रणी. देवाच्या समोर कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाचा पुत्र, आपल्या भक्ताचा पुत्र त्या ठिकाणी रणांगणात पडलेला आहे. मृत्यू त्याला आलेला आहे. त्यामुळं आध्यात्मिक मृत्यू कशालाही टळत नाही. पण सामान्य जर मृत्यू असला, ऐका नाही, संत मृत्यू न टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारीती, आगंतुक असले असते. अचानक आलेले जे संकट आहेत, अचानक आलेला जो मृत्यू आहे, तो मृत्यू संत काही दिवसासाठी ढकलत असतात. सच्चिदानंद बाबाला त्या ठिकाणी माऊलींनी उठवलं, पण परत त्यांनाही जावं लागलं. त्यांनाही समाधी त्या ठिकाणी दिली. ते काय अमर झाली. इथे देवाधिकाने जरी अवतार घेतले तरी देह सोडावा लागतो. हा मृत्यू हे मृत्यम येती मृत्यू लोका, हा असं त्याचा सिद्धांत सांगितलेला आहे. इथं प्रत्येकाला मरावंच लागतं. आणि जानराव देशमुखाला प्रकृती बरी झाल्याच्या नंतर समर्थाबद्दल भाव, भक्ती, प्रेम त्याच्या अंतकरात उत्पन्न झालं. आणि असं म्हणतात की फार मोठा सदन होता तो, फार मोठा भंडारा त्यानं बंकटलालाच्या घरी दिला. अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी जेवायला आलेले, सगळ्यांना त्या ठिकाणी जेवण त्यानं दिलं प्रसन्न अंतकरणानं. आणि महाराजांची कीर्ती दिवसांदिवस त्या ठिकाणी वाढू लागली. पण असं म्हणतात की कुठल्याही माणसाची कीर्ती दिवसेंदिवस वाढत गेली, भक्त संप्रदाय वाढत गेला, की ओरिजिनल बाजारामध्ये आलं की डुप्लिकेटही बाजारामध्ये येतच असत. ओरिजिनल आलं की डुप्लिकेट येत असत. सोन्यासारखंच दिसतं. काय बेंटेक्स, तेही पिवळं आहे, हेही पिवळं आहे, पण सोन्याला बेंटेक्स म्हणता येत नाही. चंदनाच्या झाडाच्या जवळ हिवर आहे, हिवर. कदाचित त्या चंदनाच्या झाडाचा सुगंध त्या हिवराला थोडाफार येऊ शकतो, पण म्हणून त्या हिवरानं आपल्याला चंदन समजू, त्याने स्वतःला चंदन समजू नाही. हिरा आणि गार दोन्ही एकसारख्या दिसतात, पण गारीची किंमत वेगळी आहे, हिऱ्याची किंमत वेगळी आहे. हिऱ्याची किंमत करताच येत नाही एवढी त्याची किंमत. आणि गार पायाच्या खाली तुडवली जाते, हिरा खजिन्यात ठेवला जातो. हा फरक आहे. आणि अशाच या साधूच्या संगतीमध्ये एक मैंद आलेला आहे, उन्मत्त झालेला माणूस आलेला आहे. त्याचं नाव आहे माळी विठोबा घाटोळ. साधूच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतरही काही जणांच्या स्वभावात बदल पडत
बदल पडत नाही. काही जणांची इच्छा बदलत, असं म्हणतात की रामाच्या राज्यात राहूनही काही सुधरत नाही. रामाच्या राज्यात आणि रावणाच्या राज्यात राहूनही विभीषण बिघडत नाही. काही माणसावर फरक पडत नाही. माळी विठोबा घाटोळ महाराजांच्या सानिध्यामध्ये तरी त्याचा स्वभाव बदलत नाही. तो त्या ठिकाणी लोकांना सांगू लागला की महाराजांचा मी अत्यंत लाडका त्या ठिकाणी भक्त आहे. अहंकार उत्पन्न झाला, अत्यंत लाडका आहे. महाराज काही करायचं असलं की मला सांगतात, माझ्या इच्छेशिवाय महाराज काहीच करत नाही, असं लोकांना तो सांगू लागला. महाराज मी म्हणतील तसंच करतात, मी म्हणतील तसंच वागतात, मी सांगतो तिथंच जातात, मी सांगतो त्याला दर्शन देतात आणि मी सांगतो त्याच्याच घरी जातात, दुसरी कुठे जात नाहीत. महाराजांचं माझ्यावर फार प्रेम. अनेक लोकांना त्या ठिकाणी सांगू लागलं. महाराजांच्या संगतीमध्ये राहू लागलो. एक दिवस परस्थ असणारे माणसं दुरून त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी आले, पण महाराज विश्रांती करतायत, झोपलेले आहेत. आणि त्यांनी विचार केला की आपल्याला तर दर्शन घ्यायचं, दर्शन करून ताबडतोब निघायचं, आपल्याला पुढं काम करायचे. महाराज तर झोपलेले आहेत. झोपलेल्या अवस्थेत दर्शन कसं करावं? तर महाराजांना कोण उठवलं तर आपलं दर्शन होईल आणि आपल्याला पुढचा प्रवास करता येईल. कोणाला म्हणावं? तेव्हा त्यांना कळालं की हा माळी विठोबा घाटोळ हा महाराजांच्या अत्यंत जवळचा आहे, असं आम्ही ऐकलं. स्वतःच तोंडानं तो सांगतो. कदाचित याला आपण विनंती करून पाहू. आणि मग त्यांनी त्याला विनंती केली. त्याला थोडासा मोठेपणा दिला की सांगितलं की बाबा, अरे आता तुझ्याशिवाय कोणी काम करू शकत, तूच हे काम त्या ठिकाणी करू शकतो, तूच महाराजांचा अत्यंत आवडता भक्त आहे. जसं भगवान कृष्णाचा अर्जुनावर प्रेम आहे तसं तुझं महाराजावर प्रेम आहे, महाराजांचंही तुझ्यावर प्रेम. त्यामुळे तू महाराजांचा फार आवडता भक्त आहेस आणि आम्हाला निकडीचं काम आहे, लगेच आम्हाला निघायचं. त्यामुळे आमची इच्छा आहे की तू महाराजांना जागा कर. तो महाराज तुझा शब्द टाळणार नाही. आणि तो फुगला माळी विठोबा घाटोळ. आणि मग त्यानं महाराजांना उठवलं. सांगितलं की महाराज काही भक्त तुमच्या दर्शनासाठी आले, उठा. महाराज उठले. महाराजांनी त्याला दर्शन घेऊ दिलं. त्या मंडळीने दर्शन घेतलं आणि त्या मंडळीने पुढचा प्रवास त्या ठिकाणी सुरू केला. पण ते माणसं गेल्याच्या नंतर मात्र महाराजांनी एक काठी घेतली आणि त्या माळी विठोबा घाटोळला मारायला सुरुवात केली. काठीने त्याला बदलून टाकलं. सांगितलं की बाबा, इथं संगतीत माझ्या राहून त्या ठिकाणी अहंकार तुझ्या अंतकरणात उत्पन्न झाला, मनासारखं त्या ठिकाणी तू वागतो. लोकांनी तुला जरासं फुगवलं की लोक सांगतच तसा त्या ठिकाणी कृती करतो. महाराज त्याला आज त्या ठिकाणी अनेक प्रकारे बोलू लागले आणि महाराजांनी त्याला मारलं आणि तिथून काढून दिलं. संतांच्या चरणावर आलेला आहे, संतांची संगत प्राप्त झाली, पण संत ओळखता आले नाही. म्हणून मी सांगितलं की संत प्राप्त होणं हेच अवघड आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा गेली, असं वर्णन केलेलं आहे. ते नाथबाबा म्हणतात, चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता अरबी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी साधूची भेटी ना होईल का, असं वर्णन त्या ठिकाणी करतात. साधू भेटणं अत्यंत दुर्लभ आहे, पण साधू भेटणं जेवढं दुर्लभ आहे त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे साधू ओळखणं, साधूची ओळख होणं. त्यामुळं त्या माळी विठोबा घाटोळाला साधू भेटला, साधू ओळखता आला नाही, साधूचं ज्ञान त्याला करता आलं नाही. त्यामुळं महाराजांनी त्या ठिकाणी त्याला काठीनं बदललं आणि तिथून त्या ठिकाणी काढून दिलं. मी सांगितलं की चंदनाच्या झाडाच्या संगतीत हिवर आहे, कदाचित थोडाफार सुगंध त्या हिवराला चंदनाचा येईल, पण म्हणून हिवरानं आपल्याला चंदन समजून आहे. आता या दृष्टांतापर्यंत महाराजांनी 3रा अध्याय त्या ठिकाणी संपवलेला आहे. आता 4थ्या अध्यायाला महाराज पुढे प्रारंभ करतायत. असो 4था अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पुढचं चरित्र आपण पाहू. असो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जेणेकरून हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण.
Thank you.